मित्रांनो, जनरल जागा जर आदिवासी व्यक्तीने घेतली तर ती जागा नंतर जनरल राहते की आदिवासी होते. तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जनरल जागा ही आदिवासी व्यक्तीने घेतली तर ती जागा जनरल राहत नाही, तिच्यावर 36 शेरा येतो. आणि त्यानंतर त्याने जर विकायची ठरली तर जी आदिवासी जागा घेताना तुम्हाला जी पूर्ण प्रोसेस करावी लागते ती संपूर्ण प्रोसेस जी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, पूर्ण मंत्रालयातून ऑर्डर घेऊन सर्व काही त्या आदिवासीच्या सर्व कायदेशीर लिगल सगळ्या गोष्टी पूर्तता करून पुन्हा तुम्हाला ती ऑर्डर घेऊनच ती जनरल करावी लागते. आणि जर कदाचित तिच्यावर 36चा शेरा जर त्या ठिकाणी नसेल तर तुम्हाला ती जागा तुम्ही घेतल्यानंतरही भविष्यात अडचण येऊ शकते. कधी कधी होतं असं की आपण बघतो की 7/12वर 36चा शेरा नाहीये, परंतु तो व्यक्ती आदिवासी आहे, तरी तुम्हाला त्याची अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे पूर्ण कायदेशीर तरतुदी, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ती जागा तुम्ही घेऊ शकता.